आजच्या भक्तीला सुरुवात करूयात. परमेश्वर देवबापानं आम्हा प्रत्येकाला सांभाळलं, राखलं म्हणून आपण त्याचे उपकार स्मरण करूयात. मागील आठवडाभर त्यानं आम्हा प्रत्येकाला ह्या कठीण दिवसामध्ये विशेष प्रकारे सांभाळलं, आमची काळजी घेतली, आम्हाला ताजंतवानं करून पुन्हा एक वार त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याच्या गुणगौरव करण्यासाठी एकत्र केलं म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानूयात. आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देत असताना पवित्र शास्त्रातून आपण काही वचन ऐकूयात. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सतार व बिना वाजून त्याचे स्तवन करा, डफ वाजून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतुवाद्ये व बासरी वाजून त्याचे स्तवन करा, खणखणणारे टाळ वाजून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजून त्याचे स्तवन करा. प्रत्येक पाणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. आपण प्रार्थना करूयात. स्वर्गदेव, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या प्रभू परमेश्वरा. तू आम्हा प्रत्येकाला सांभाळलंस, राखलंस, उत्तम प्रकारे देपा तू आमची काळजी घेतली देपा. आणि देपा तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने तू आम्हाला सांभाळलंस. प्रत्येक गरज आमची नासरी येशूमध्ये गौरवणे पुरली देपा. आणि देपा पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या गौरव करण्यासाठी तू आम्हाला एक दिलाने एक चित्तानं एकत्र केलं देपा. आज जरी ह्या कठीण प्रसंगामध्ये देपा, सर्व जगामध्ये, आमच्या शहरामध्ये, देशामध्ये देपा, आम्ही ह्या महामारीमुळे देपा आम्ही एकत्र येऊ शकत नाही देपा. परंतु देपा आम्ही वचन सांगतो त्याप्रमाणे देपा, ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहेत त्या ठिकाणी मी आहे. ह्या विश्वासामध्ये देपा आम्ही जरी आपापल्या घरी बसून देपा ही भक्ती सहभागिता आम्ही प्रभू येशू आम्ही सर्वजण करत आहोत देपा, ती तू मान्य करून घे देपा. कारण भक्तांच्या स्तवनामध्ये राहणारा परमेश्वर तू आहेस देपा. आज तो अनुग्रह, ती कृपा तू आम्हाला पुरव देपा. त्या भक्तीचं नेतृत्व तू आमच्यासाठी कर देपा. जे स्तुती स्तवन होईल देपा, जे पवित्र वचन वाचलं जाईल देपा, आणि तुझ्या सेवकाद्वारे देपा जो पवित्र संदेश आम्हापर्यंत येईल देपा, ते स्वीकारण्यासाठी देपा, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर देपा. आणि त्याद्वारे देपा तू उंचावलं जा, आम्ही घडलो जात असं धैर्य कृपेने होते. येशू तारण्याच्या पवित्र गौरवणात्मक म्हणतो आहे. भक्तीच्या सुरुवातीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 96 हे गाऊया. गीत क्रमांक 96 हे आपण सर्व मिळून गाऊया.
शक्ती कीर्ती जाई दैव्यापुरी वंदा वंदा दयाची कीर्ती सगुनी वंदा वंदा हर्षाने गाऊनी. आजच्या मननाकरता निम्नात आले शास्त्रपाठ आपण वाचन करूयात. प्रथम आपण स्तोत्रसंहिता 50 याची 1 ते 12 ही वचनं आपण ऐकूयात. स्तोत्रसंहिता 50 याची 1 ते 12 ही वचनं आपल्यासाठी अबिगेल अँथोनी हे वाचतील. आजच्या मननासाठी जुन्या करारातून स्तोत्रसंहिता 50 1 ते 12 ही वचने आळीपाळीने वाचली. स्तोत्रसंहिता 50 1 ते 12 ही वचने आळीपाळीने वाचूया. देव न्यायाधीश आहे. देवादिदेव परमेश्वर बोलला आहे. त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे. सौंदर्याचा केवळ कळस असा जो सियोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे. आमचा देव येत आहे. तो उभा राहावयाचा नाही. त्याच्या पुढे अग्नी ग्राशीत चालला आहे. त्याच्या भोवती मोठा वादळ सुटला आहे. त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो, ज्याने यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तास माझ्याजवळ एकत्र करा. आकाश त्याची न्यायपरायणता प्रगट करो. देव स्वतः न्याय करणार आहे. माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे. हे इस्रायला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव तुझा देव आहे. तुझ्या यज्ञ संबंधाने तर मी तुला बोल लावित आहे. तुझे होम बली माझ्या पुढे नित्य आहेतच. तुझ्या घराचा गोऱ्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातली बोकड मी घ्यावयाचं नाही. कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहे आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहे. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि युगानुयुग असेल. आमेन. जुन्या काळामधून शास्त्राचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 1 ते 14 ही वचनं आपणासाठी विनय देठे हे वाचतील. जुन्या करारामधून शास्त्राचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 1 ते 14 ही वचनं आपणासाठी विनय देठे हे वाचतील. जुन्या करारातून शास्त्रे याचा 6वा अध्याय 1 ते 14 वचने आपण ऐकूया. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते पूर्ण केले, तेव्हा परमेश्वराने त्यास 7 वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. मिद्यानाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानाच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपणास राहावयासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले. इस्रायल लोकांनी शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वदेशस्थ लोक त्यांच्यावर हल्ला करी आणि गज्जा नगरापर्यंत ते छावणी देऊन भूमीच्या पिकांचा विध्वंस करी व इस्रायल लोकांसाठी अन्न, शेरडे मेंढरे, गाई बैल, गाढवे वगैरे काही एक शिल्लक राहू देत नसत. ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करी आणि टोळधाडीप्रमाणे येत त्यांचे उंट अगणित ते देश उजाड करण्यास येत असत. मिद्यानामुळे इस्रायलाची निकृष्ट अवस्था झाली. तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. मिद्यानामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने इस्रायलाकडे एक संदेष्टा पाठविला.
तो त्यास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हास मिसर देशातून काढून आणि दास्यगृहातून तुम्हास बाहेर आणले. मिसराच्या आणि जे कोणी तुम्हास गांजीत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हास सोडविले आणि त्यास तुमच्या पुढून घालून देऊन त्यांचा देश तुम्हास दिला. आणि मी तुम्हास म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवाचे भय तुम्ही बाळगू नका. पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी यांच्या एका वृक्षाखाली बसला. त्या प्रसंगी त्यांचा पुत्र गिदोन मिद्यानापासून बचाव व्हावा म्हणून द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करीत होता. त्यास परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. गिदोन त्यास म्हणाला, माझा प्रभू परमेश्वर आमच्या बरोबर असून आम्हाबरोबर ही सर्व विपत्ती येऊन का पडावी? परमेश्वराने आम्हास मिसरातून बाहेर आणले ना. त्यांच्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हास सांगत आले. ती कृत्ये आता कुठे गेली? परमेश्वराने आत्ता आमचा त्याग करून आम्हास मिद्यानाच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडे अवलोकन करून म्हटले, तू आपल्या ह्या अंगबलाच्या जोरावर जा आणि इस्रायल लोकांच्या मिद्यानापासून सोडव. मी तुला पाठवित आहे ना. वाचलेली वचने परमेश्वर आशीर्वादित करो व त्याच्या नावाला मान महिमा आता आणि सर्व काळ असो. आमेन. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारामधून याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 19 ते 27 हे वचनं आपणासाठी श्यामला शुक्ला हे वाचतील. नवीन करारामधून याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 19 ते 27 ही वचनं श्यामला शुक्ला ह्या वाचतील. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 19 ते 27 ही वचने ऐकणार आहोत. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते यास्तव प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश, रागास मंद असा असावा. कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही. यास्तव मलिनता व उचंबळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुमची भुलवणूक होते. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून जो त्याचकडे लक्षपूर्वक पाहत राहतो तो ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवतो. मी धर्माचरण करणारा आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालीत नाही आणि आपल्या मनाची भूल करून घेतो तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपिता त्याच्या दृष्टीने शूद्र व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांच्या त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 111 येशूचे नाम तब गोड वाटे, गीत क्रमांक 111 हे आपण गाऊया. Good.
सर्व मिळून आपला विश्वास अंगीकार आपण प्रकट करूया. आपण सर्वजण मिळून आपला विश्वास अंगीकार, प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व मिळून एकत्रितरित्या म्हणूया. सर्व समर्थ देवचा पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्यूलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला तो येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनाची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. यावेळेस आपण सर्व मिळून आपला काही वेळ आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना डॉक्टर शशांक सकाळकर हे करतील. हे आमचे प्रिय देवपा, या सुंदरशा समय देवपा, तुझ्या पायाजवळ येण्याची जी संधी तू मला उपलब्ध करून दिलेली आहेस, यासाठी आम्ही तुझे अनेक 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 उपकार मानतो देवपा. आज पूर्ण जगात ही जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये देखील देवपा आत्तापर्यंत तू आम्हाला सुखी समाधानी आणि देवपा आरोग्यदान देऊन तू आम्हाला तृप्त केलेलं आहेस, म्हणून आम्ही तुझे अनेक अनेक उपकार मानतो देवपा. या कोरोना नावाची जी महामारी पूर्ण मानवजातीवर जी ओढावलेली आहे देवपा, याच्यासाठी देवपा तोडगा काढण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ, आमचे डॉक्टर्स देवपा सर्वजण प्रयत्नशील आहेत. पण देवपा आमची पूर्ण खात्री आहे देवपा की ह्याच्यामधून तू आणि केवळ तूच आमचा बचाव करू शकतोस देवपा. आणि देवपा या सर्व शास्त्रज्ञांच्या, डॉक्टरांच्या बुद्धीला तू स्पर्श करावास आणि ह्याचा जो इलाज आहे तो आमच्यासमोर लवकरात लवकर देवपा उभा व्हावा, असा यावेळेस आम्ही तुझ्याकडं आग्रहाची आणि कळकळीची विनंती करत आहे देवपा. या पॅन्डेमिकमध्ये देवपा आमचे जे हॉस्पिटल्स आहेत देवपा अहोरात्र चालू आहेत देवपा. आणि देवपा त्याच्यामध्ये काम करणारे जे डॉक्टर्स आहेत, आमचे लॅब टेक्निशियन्स आहेत देवपा, सफाई कामगार, नर्सेस आणि इतरत्र जो आमचा हॉस्पिटलचा कर्मचारी ग्रुप आहे देवपा, या सर्वांचं आत्तापर्यंत तू सहाय्य केलेलं आहेस. त्यांचा मनाचा, बुद्धीचा, शरीराचा तू ताबा घेतलेला आहेस. आणि होय देवपा, प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यावर इलाज करण्यासाठी तू या सर्व घटकांना सहाय्य आणि मदत केलेली आहेस, म्हणून तुझे उपकार मानतो. तसेच देवपा आमचे पोलीस बांधव देवपा दिवस रात्र, ऊन वारा पाऊस या कुठल्याही घटकाला न जुमानता देवपा आम्हा नागरिकांसाठी देवपा ते जे झटत आहेत त्यांचे देखील तू शरीराचा, मनाचा तू ताबा घ्यावास आणि देवपा या सोसायटीची देवपा काळजी घेत असताना तू त्यांना लागणारी सहाय्य आणि शक्ती पुरवावीस, असा यावेळेस आम्ही तुझ्याकडे दयेने आणि कृपेने मागत आहे देवपा. सर्वच पातळीवरचे जे देवपा कर्मचारी आहेत, आमचे आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत देवपा, या सर्वांची खूपच ओढाताण होत आहे, पळापळ होत आहे देवपा. नवीन नवीन आराखडे काढत आहेत देवपा, जेणेकरून ह्याचा प्रसार देवपा थांबावा आणि यासाठी तू त्यांचं सहाय्य करता होत आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. विशेष करून देवपा आमचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री देवपा हे राज्य चालवत असताना, देश चालवत असताना तू विशेष करून त्यांच्या बुद्धीचा, मनाचा ताबा घ्यावास आणि देवपा आमच्यासाठी जे उत्तम आणि जे चांगलं हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे, असा यावेळेस आम्ही तुझ्याकडे मागत आहे. होय देवपा, मुलांच्या शाळांचा एक प्रश्न देवपा जो उपस्थित झालेला आहे देवपा, तू जाणतोस की सर्वच पालक देवपा हवालदिल झालेले आहेत. विशेष करून देवपा जे वरच्या वर्गातली मुलं आहेत ते त्यांच्या भविष्यासाठी चिंतित झालेले आहेत देवपा. यासाठी देखील देवपा कॉलेजेस, शाळा, युनिव्हर्सिटीज, त्यांचे मॅनेजिंग कमिटीज अहोरात्र देवपा प्रयत्नात आहेत
की जेणेकरून लवकरात लवकर या संस्था, शिक्षण संस्था, शाळा, कॉलेजेस चालू करता यावेत. पण देवपा आत्तापर्यंत कुठलाही तोडगा देवपा तू आम्हाला ह्याच्यावर दिलेला नाहीस. तरी देवपा ह्याच्यासाठी जे लागणारे निर्णय आहेत ते घेण्यासाठी तू त्यांच्या बुद्धीला स्पर्श करावास आणि एक चांगला असा तोडगा तो आमच्यासमोर लवकरात लवकर उभा करावास असा यावेळेस आम्ही तुझ्याकडे मागत आहे. देवपा या वर्षा ऋतूमध्ये आम्ही पदार्पण करत असताना आम्ही विशेष करून मागतो की आम्हाला देवपा यावर्षी देवपा पर्याप्त प्रमाणात पाऊस व्हावा आणि जेणेकरून देवपा हा बळीराजा सुखावला जावा आणि या जमिनीतून एक चांगलं उपज त्याला आमच्याकरता काढता यावं, जे की आमच्यासाठी देवपा वर्षभर पुरावं आणि उरावं. होय देवपा, याच्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आणि तो आम्हाला देणार आहेस अशी आमची पूर्ण खात्री आहे देवपा. यावेळेस आमच्या चर्चमधील सर्व घटक आहेत देवपा, त्यांच्यासाठी आम्ही तुझ्याकडं मागत आहे देवपा. आमची पास्टरेट कमिटी आहे, आमचं तरुण मंडळ आहे, आमचे संडे स्कूलचे मुलं आहेत आणि देवपा आमचे सर्व देवपा चर्चचे मेंबर्स आहेत. आत्तापर्यंत तू आमच्या सर्वांबरोबर राहिलेला आहेस आणि सर्वांना आपापल्या परीने देवपा तू विपुलतेने आशीर्वाद दिलेले आहेस अशी आमची पूर्ण खात्री आहे. तरी देवपा तिथून पुढे देखील देवपा या पास्टरेट कमिटीला या सर्व घटकांना चालवण्यासाठी तू लागणाऱ्या साह्यशक्ती पुरवावीस आणि आमचे देवपा रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळकसाहेब आणि रेव्हरंड लोंढे पाळकसाहेब या दोन्ही देवपा पाळकसाहेबांना आम्ही तुझ्या हातात देत आहोत देवपा. या सर्व मेंढरांची, त्यांना नेमून दिलेल्या मेंढरांची देवपा योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी आणि त्यांना देवपा लागणारं जे आध्यात्मिक जेवण आहे ते पर्याप्त मात्रेत पुरवण्यासाठी तू त्यांच्या बुद्धीचा, मनाचा ताबा घे. आणि होय देवपा, अशा दिवसात विशेष करून देवपा तू त्यांना आरोग्यदान देऊन तृप्त करावंस, जेणेकरून त्यांनी अधिकाने अधिक आमची सेवा चांगल्या प्रकारे करावी असं तू दयाने कृपेने घडवून आण देवपा. CNIच्या अंडर येणारे सर्व जे चर्चेस आहेत देवपा, त्यांचा आता जो या महामारीमुळं कारभार चालू आहे देवपा, तर त्यांना आर्थिक चणचण भाजत आहे. काही ठिकाणी देवपा पालकांना देण्यासाठी पर्याप्त मात्रेत मानधन उपलब्ध होत नाही देवपा. या सर्व अडचणी तू जाणत आहेस. तरी पण ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे पास्टरेट कमिटीज आहेत, चर्चच्या कमिटीज आहेत, डायसेन काउन्सिलचे जे पदाधिकारी आहेत, या सर्वांना तू सहाय्य पुरवावंस आणि देवपा ही आर्थिक चणचण लवकरात लवकर संपवावी आणि सर्वांना देवपा तू आशीर्वाद देशील अशी आमची पूर्ण खात्री आहे देवपा. देवपा इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देत आहे. जसं देवपा आत्तापर्यंत आमचं संगोपन केलेलं आहेस तसंच इथून पुढे देखील आमचं संगोपन तू करणार आहेस अशी आमची पूर्ण खात्री आहे. ही विनंती येशूच्या गोड आणि प्रियनाने मागतो म्हणून तो ऐक. आमीन. आजच्या करता नेमण्यात आलं शुभवर्तमान आपण ऐकूयात. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 23व्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला सुरुवात होत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 23 ते 34 हे वचन आपण ऐकूयात. मग तो तारवर चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासू, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही याचे ऐकतात. मग तो पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अकराळ विकराळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास इथे आला आहेस काय? तेथे त्याच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपातून आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, जा. मग ती निघून डुकरास शिरली आणि पहा, तो कळप कड्यावरून समुद्रात धडक जाऊन पाण्यात बुडून मेला.
मग चालणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आज जे आपण वचनं ऐकली त्या वचनावर आधारित आपल्या चर्चचे प्रेस्बिटर इन्चार्ज रेव्हरंड सुधीर गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला पवित्र वचनाद्वारे संदेश द्यावा. रेव्हरंड सुधीर गायकवाड. प्रार्थना करूयात. सर्व समर्थ गौरव यहोवा देव बापा, फिरून एक वार तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करण्याची संधी तू आम्हाला देत असताना यावेळेस आम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्यात तुझ्या आश्रयाला येतो. दैवाच्या आत्म्यात तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्यात तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूयात. फिरून एक वार देवाच्या पवित्र समक्षतेत या प्रभुवारी आपण सर्वजण आपापल्या कुटुंबामध्ये कुटुंबाच्या माध्यमातून एकत्र येत आहोत. धन्य आहेत ते सर्व लोक जे या वेळेमध्ये देवाचा निरोप ऐकण्यासाठी आपल्या कुटुंबासह पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत एकत्र झालेले आहेत आणि यापूर्वी होत आलेले आहेत. परमेश्वराची योजना आपल्याला माहित नाही. पुष्कळ लोक आज सातत्यानं म्हणत आहेत, विचारत आहेत, कधी एकदा पवित्र मंदिर उघडलं जाईल, कधी आम्हाला पवित्र मंदिरामध्ये येऊन उपासना करता येईल. ह्याचं उत्तर फक्त परमेश्वरच देऊ शकतो. कारण आपल्या राज्याची, जिल्ह्याची आणि प्रामुख्याने आपल्या शहराची आजची परिस्थिती लक्षात घेता दिवसेंदिवस हा संसर्ग वाढत चाललेला आहे. गंभीर परिस्थिती आहे. परमेश्वरच ही परिस्थिती बदलणार हे निर्विवाद सत्य आहे. पण नेमकं तो केव्हा परिस्थिती बदलेल हे फक्त तोच जाणतो. आणि म्हणून प्रियानो, प्रार्थना करत राहणं आणि देवाला विनंती करत राहणं आणि तेही देवाच्या अपेक्षेप्रमाणे त्याला मागणी सादर करणं, या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. यापेक्षा जास्त आपण काहीच करू शकत नाही. असो, आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून आज प्रत्येक घरामध्ये गेले 3 महिने सातत्यानं उपासना होत आहे. हाही परमेश्वरी योजनेचा एक प्रमुख भाग आहे. आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊयात की आपल्या घरांमध्ये आपण देवाची उपासना करू शकत आहोत. या संसर्गाचा, प्रादुर्भावाचा
एकपर्यंत कुठलाही परिणाम आणि स्पर्श देखील देवाने आपल्याला होऊ दिला नाही. का आपल्या अंतःकरणानं कृतज्ञतेनं प्रत्येक श्वासागणी अशाही परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला सांभाळत आहे म्हणून आनंदानं म्हणू नये, यहोवा तू चांगला देव आहेस, तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतरही कोणी होणार नाही. आपल्या विषयाकडे यावेळेस आपण जाऊया. आज शास्त्रेचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि यातील पहिली 14 वचनं आपण ऐकलेली आहेत आणि यामधूनच आज आपण देवाचा निरोप ऐकणार आहोत. आणि या प्रस्तुत शास्त्र पाठामध्ये एका तरुणाला पाचारण करण्याचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या तरुणाचं नाव आहे गिदोन. गिदोन नावाचा हा तरुण ज्याला परमेश्वर आपल्या लोकांना गुलामगिरीतून, बंदिवासातून, त्रासातून, मिद्यानाच्या जाचातून सोडवण्याकरता पाचारण करीत आहे. आणि या पाचारणाच्या प्रसंगाकडे आपण पाहत असताना प्रामुख्याने 11व्या वचनापासून पुढे आपल्याला हा प्रसंग पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी काय म्हटलंय पहा, मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबीजरी याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्यांची जोडणी करत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही काढले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यानाच्या हाती दिले आहे. देवाच्या प्रिय मंडळी, गिदोनाला परमेश्वर पाचारण करीत आहे आणि हे पाचारण करत असताना पहिली गोष्ट जी गिदोनाला सांगण्यात येते ती काय आहे? परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आता हे ऐकल्यानंतर गिदोन प्रतिप्रश्न करत आहे आणि तो प्रतिप्रश्न काय आहे? देवाच्या दूताचा आणि गिदोनाचा हा संवाद आहे. लक्षपूर्वक ऐका. गिदोनाला देवाचा दूत पाचारणापूर्वी म्हणत आहे, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तरुणा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हे बलवान वीरा असं त्याला देवाचा दूत संबोधत आहे. हे बलवान वीरा म्हणजे हा गिदोन कोणी सर्वसामान्य मुलगा नाही, सर्वसामान्य तरुण नाही, तर तो बलवान आहे, सशक्त आहे, वीरासारखा आहे. आणि म्हणून देवाचा दूत त्याला म्हणतो, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि हे ऐकल्यानंतर तो लगेचच म्हणतो, जर परमेश्वर आम्हा बरोबर आहे मग आमच्या वाट्याला हे सर्व का यावं? जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे आमच्यावर का यावं? काय आमच्यावर आलेलं आहे? त्यांच्यावर नेमकं काय आलेलं आहे आपण पाहणार आहोत. परमेश्वर जर बरोबर आहे तर आमच्यावर हे का यावं?
त्या देवानं आम्हाला मिस्रातून बाहेर आणलंय, आमच्या वाडवडिलांपासून आम्ही हे ऐकलंय खरं, परंतु आता मात्र परमेश्वरानं आम्हाला टाकून दिलंय. देवाचा दूत गिदोनाला म्हणत आहे, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. परंतु गिदोन म्हणत आहे, परमेश्वरानं आम्हाला टाकून दिलेला, परमेश्वरानं आम्हाला सोडून दिलेला. ही प्रतिक्रिया गिदोनाने का दिलेली आहे? किंवा गिदोनाचं मत असं का झालेलं आहे की देवानं आम्हाला टाकून दिलेलं आहे? कारण देवाच्या प्रिय मंडळी, गिदोनानं फक्त प्राप्त परिस्थिती पाहिलेली आहे. त्यानं हे ऐकलं होतं, वाडवडिलांनी त्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? देवानं मिस्रातनं कशा प्रकारे आमची सुटका केलेली आहे. मिस्रामध्ये आम्ही गुलाम होतो, काबाड कष्ट करत होतो, तरी परंतु आमच्यामध्ये आक्रोश होता, आम्हाला कष्ट होते, आम्हाला वेदना होत्या, आम्ही रडत होतो, आम्हाला त्रास होता. गिदोनाने हे ऐकलेलं आहे. त्याच्या वाडवडिलांनी त्याला ते सांगितलेलं आहे. धन्य होते हे वाडवडील, ज्यांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे, अनुवादाच्या ग्रंथात म्हटलेलं आहे, आपल्या मुलाबाळांना तुम्ही या गोष्टी सांगायच्या आहेत. आणि त्यांनी ते सांगितलं, त्याचा हा पुरावा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. गिदोन म्हणतो, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगितलंय, मिस्रातनं आम्हाला कसं बाहेर आणलेलं आहे, पण आज मात्र, आता मात्र त्या देवानं आम्हाला टाकून दिलंय, त्या देवानं आम्हाला सोडलेलं आहे. त्यानं प्राप्त परिस्थितीकडे पाहिलेलं आहे. काय परिस्थिती होती? त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की परमेश्वराने 7 वर्ष देवाच्या लोकांना मिद्यानी लोकांच्या म्हणजे शत्रूच्या हवाली करून टाकलेलं होतं. शत्रूच्या हवाली करून टाकलेलं होतं देवाच्या लोकांना 7 वर्षासाठी. का देवानं शत्रूच्या हाती दिलं? 2 कारण या ठिकाणी आपल्याला दिसतात. पहिल्याच वचनात म्हटलेलं आहे, इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीनं वाईट ते केलं. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीनं वाईट ते केलं. आणि दुसरं 10व्या वचनातला उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळतो. आणि मी तुम्हाला म्हणतो की मीच तुमचा देव आहे. ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिवू नका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. पहिले पाप देवाच्या दृष्टीनं वाईट ते सर्व त्यांनी केले. दुसरं पाप त्यांनी देवाचं ऐकलं नाही. आणि म्हणून देवानं त्यांना 7 वर्ष शत्रूंच्या हाती दिलेला आहे. शत्रूच्या हाती देऊन टाकलेला. आणि हे शत्रू काय करत होते? तर जे काही हे देवाचे लोक पेरत असत, शेतीवाडी करून जे काही ते उगवत असत, ते जेव्हा चांगल्या प्रकारे उगवलं आणि आता कापणीची वेळ आली की हे मिद्यानी सैनिक यायचे आणि सर्व पीक घेऊन निघून जायचे. सर्व पीक घेऊन निघून जायचे. आणि अशा प्रकारे शत्रू त्यांना त्रास देऊ लागलेले होते. इतकंच नाही, त्यांच्या पिकाचा ते नाश करत होते. अन्न, शेरडे, मेंढरे, गाई, बैले, गाढवे वगैरे काही एक ते उरू देत नसत. कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करीत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते. अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत. काय शब्द वापरलाय पहा. शत्रू पक्ष सर्व काही त्यांचं घेऊन जात असत, सर्वस्वाचा नायनाट करत असत, त्यांचा देश उजाड करून टाकत असत. आणि पुढच्या वचनात 6व्या वचनात म्हटलेलं आहे, मिद्यानांमुळे इस्रायलाची
हलाखीची अवस्था झाली, हलाखीची अवस्था झाली. दुसरं म्हटलेलं आहे, त्यांना जाच होऊ लागलेला आहे. मिद्यानी लोक त्यांना जाच करू लागलेले आहेत. आणि अशा वेळेस त्यांनी काय केलं? वचन सांगतं, त्यांनी परमेश्वराचा धावा केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला. इस्रायल लोक, देवाचे लोक, ते परमेश्वराचा धावा करू लागलेले आहेत. आणि परमेश्वराचा धावा ते करत असताना देवाने तो ऐकला. आणि मग देवानं एक संदेश हार त्यांच्याकडे पाठवलाय. पहा, तेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांकडे एक संदेशहार पाठवला. त्यांनी देवाचा धावा केला, देवाकडे आक्रोश केला. आपल्याला आठवण होते का निर्गमाचं पुस्तक 2ऱ्या अध्यायामध्ये? त्यांनी परमेश्वराकडे आक्रोश केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि परमेश्वर त्यांना सोडवण्यासाठी उतरून आला. हे निर्गम 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या गुलामगिरीतून त्यांची सुटका म्हणजे मिस्राच्या दास्यातनं त्यांच्या सुटकेच्या वेळेसही देवानं त्यांचा आक्रोश ऐकला असं म्हटलेलं आहे. नुसता आक्रोश ऐकला नाही, वचन म्हणतं देवाने त्यांचे कष्ट पाहिले, देवाने त्यांचा त्रास पाहिला, देवाने त्यांचे अश्रू पाहिले. आणि देव म्हणतो मी आता उतरून आलेलो आहे. मोशेला देव सांगत आहे, कशाला? माझ्या लोकांची मला सुटका करायची आहे. पाप केलेला आहे, गुलामगिरीत गेलेले आहेत, पण आता मला त्यांना सोडवायचं. देवानं त्यांना सोडवलं, परंतु हे पाप करू लागले. देवानं परत त्यांना शत्रूंच्या ताब्यात दिला. परत त्यांनी देवाचा धावा केला. देव परत ऐकत आहे, देव त्यांना संधी देत आहे. वचन म्हणतं देवानं एक संदेशहार त्यांच्याकडे पाठवला. आणि देवानं त्यांच्याकडे संदेशहार पाठवल्यानंतर पहिलं काम त्या संदेशहारानं काय केलं? तो हे म्हणाला नाही तुम्ही देवाचा धावा केला ते फार चांगलं केलं, तुम्ही देवाला शरण आला ते फार चांगलं केलं, आता तरी तुम्ही देवाचं ऐकायला तयार झालात हे फार बरं केलं. नाही, असलं काहीच तो संदेशहार म्हणत नाही. वचन सांगतं ते जाचलेले लोक होते. वचन सांगतं ते हलाखीच्या परिस्थितीत गेलेले लोक होते, त्रासलेले लोक होते, कष्टामध्ये जीवन जगणारे लोक होते, उजाड झालेले लोक होते. आणि आता जेव्हा त्यांनी देवाचा धावा केला, देवाने तो परत ऐकला आणि एक संदेशहार त्यांच्याकडे पाठवला. आणि त्या संदेशहारानं त्यांच्यासाठी पहिला संदेश काय दिला? तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला मिस्र देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हाला बाहेर आणले, मिस्र्यांच्या आणि जे कोणी तुम्हाला गांजत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हाला सोडवले आणि त्यांना तुमच्याकडून घालून देऊन त्यांचा देश तुम्हाला दिला. आणि मी तुम्हाला म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवाला भिवू नका. पण तुम्ही ऐकलं नाही. देवानं त्यांना आठवण करून दिली. या संदेशहाराकडून मी तुम्हाला गुलामगिरीतनं सोडवलं, मी तुम्हाला सांगितलं त्या देवांना भिवू नका, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही माझं ऐकलं नाही. हे त्या संदेशहारानं त्यांना आठवण करून दिली, स्मरण करून दिली. ही दुरावस्था जी तुम्हाला प्राप्त झाली ती न ऐकण्याचा परिणाम आहे. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करण्याचा परिणाम आहे. पण तरी देवाने परत तुमचा धावा ऐकलाय. देव परत तुमची प्रार्थना ऐकत आहे. आणि आता देव गिदोनाला पाचारण करीत आहे. आणि गिदोनाला पाचारण करत असताना ज्या गिदोनाला देव म्हणतो, देवाचा दूत म्हणतो परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, परंतु तो गिदोन म्हणतो देवानं आम्हाला सोडलेला आहे, देवानं आम्हाला सोडलेला आहे.
तो फक्त त्या प्राप्त परिस्थितीचा विचार करत आहे, पण देवानं आमच्या पूर्वजांना कशा प्रकारे गुलामगिरीतनं सोडवलंय, अशक्यप्राय गोष्ट आमच्या पूर्वजांच्या जीवनात देवानं शक्य केली, या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडलेला आहे. कारण त्याचं लक्ष पूर्णपणे त्या उजाड झालेल्या आपल्या देशाकडे आहे. त्याचं लक्ष त्या शत्रूंनी केलेल्या हलाखीच्या परिस्थितीकडे आहे. त्याचं लक्ष त्या जाचावर केंद्रित झालेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो देवानं आम्हाला सोडलेला आहे. देवाच्या प्रिय मंडळी, ही परिस्थिती देवाच्या लोकांना प्राप्त होण्याचं कारण देवाच्या दृष्टीनं वाईट ते करणं आणि देवाचं न ऐकणं हे आहे. आज देवाच्या प्रिय मंडळी पुष्कळशे ख्रिस्ती लोक आहे, हे निराशेचे उद्गार काढत आहे. देव नाही, देवानं सोडलेला आहे, देव ऐकत नाही. आणि जर देव आहे तर आज ही परिस्थिती का? जर देव आहे तर आज आपल्यासाठी हा संसर्ग, ही मरी का? देवाच्या प्रिय मंडळी, गिदोनासारखं फक्त आजच्या परिस्थितीकडे पाहू नका. सैतानाला तेच हवं आहे. सैतानाला तेच हवं आहे. गिदोनाला त्याच्या वाडवडिलांकडनं कळालेलं होतं, सांगण्यात आलेलं होतं. देवानं किती अद्भुत रीतीनं आपल्या वाडवडिलांच्या जीवनात कार्य केलेलं आहे, सामर्थ्य प्रगट केलेलं आहे. आता ज्या अर्थी मिस्रातनं सुटकेच्या प्रवासाविषयी गिदोन या ठिकाणी त्या देवाच्या दूताला सांगतोय, गिदोनाला हे सांगण्यात आलं नसेल काय, कशा प्रकारे समुद्र दुभागला गेला आणि देवाचे लोक त्या दुभागलेल्या समुद्रातनं कोरड्या भूमीवरनं चालत आलेले आहे. कशा प्रकारे फारोचं सैन्य त्या समुद्रात बुडून मेलेलं आहे. कशा प्रकारे देवानं त्या मिस्री लोकांवर पिढा पाठवल्या, पण आम्ही लोक सुरक्षित राहिलो. हे काही गिदोनाने ऐकलं नसेल का? सगळं माहिती आहे. परंतु गिदोनाचं लक्ष जाचावर केंद्रित झालेलं आहे. गिदोनाचं लक्ष त्रासावर केंद्रित झालेलं आहे. गिदोनाचं लक्ष फक्त हलाखीच्या परिस्थितीवर केंद्रित झालेलं आहे. गिदोनाचं लक्ष फक्त त्या उजाड झालेल्या स्वरूपावर केंद्रित झालेलं आहे. आणि देवानं केलेलं अद्भुत आश्चर्य कर्म जे त्यांनी ऐकलेले आहे त्याचा त्याला विसर पडलाय. देवाच्या प्रिय मंडळी, सैतान नेमकं हेच करतो. तोही आमचं लक्ष देवाच्या सामर्थ्यावर केंद्रित होऊ देण्याऐवजी, देवावर केंद्रित होऊ देण्याऐवजी आमचं लक्ष हे परिस्थितीवर तो केंद्रित करतो. आमचं लक्ष त्या मरीवर केंद्रित करतो, त्या व्हायरसवर केंद्रित करतो आणि इतरांसारखं आम्हीही निराशेचे उद्गार काढतो. कधी परिस्थिती बदलेल? देव कुठे आहे? देव ऐकणार आहे का? देव उत्तर देणार आहे का? देव वाचवणार आहे का? देवाच्या प्रिय मंडळी, या नकारात्मक गोष्टी आपल्या मनात येऊ देऊ नका. तो सैतानाचा विजय आहे, हे लक्षात घ्या. देवाकडे पहा. प्रार्थना करत आहात ना, परमेश्वर उत्तर देणार आहे. आपले पूर्वज त्यासाठी आपल्याला पुरावा आहेत. अनेक वेळेस चुकलेले आहेत. यहोशवाच्या मृत्यूनंतर वचन सांगतं, पहा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यहोशवाचा मृत्यू 2 अध्यायाच्या 6 ते 10 या वचनामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर मग लगेच 11व्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं, इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बाल देवाची सेवा करू लागले. यहोशवाच्या मृत्यूनंतर त्यांनी जिवंत देवाला त्यागलं. वाईट काय केलं त्यांनी? जिवंत देवाला त्यागलं. ज्या देवानं त्यांना गुलामगिरीतनं सोडवलं, स्वतंत्र देशात त्यांना स्थापित केलेलं आहे, सामर्थ्याची प्रचिती दिली, त्या देवाला सोडून ते बाल दैवताचे उपासक झाले. हे वाईट कृत्य त्यांनी केलं आहे यहोशवाच्या मृत्यूनंतर.
दैवाच्या प्रिय मंडळी, मी हे अनेक वेळेस सातत्यानं सांगत आहे. आज या दोन गोष्टी आपल्याही जीवनाद्वारे घडतायत. काय वाईट त्यांनी काय केलं? जिवंत देवाचा त्याग केला. आज पुष्कळशे ख्रिस्ती लोक अशाच प्रकारे अन्य देवतांच्या मागे आहेत. परमेश्वराने इतक्या वेळेस त्यांना शासन करूनही, संधी देऊनही ते सुधारले नाही. पहा, यशा संदेशाच्या द्वारे देवाचं वचन काय म्हणतं? क्षमा करा. यिर्मया संदेशाच्या द्वारे परमेश्वराचं वचन काय म्हणतं? पहा, यिर्मया संदेशाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय, यिर्मया संदेशाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय आणि याच्या 19व्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर देव काय म्हणतो पहा. जर तुम्ही म्हणाल की परमेश्वर आमचा देव, त्याने आमचे असे का केले, तर तू त्या सांग की तुम्ही मला सोडून अन्य देशात अन्य देवतांची सेवा केली, तरी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा करा. तुम्ही अन्य दैवतांची सेवा केली, अन्य दैवतांच्या नादी तुम्ही लागलात. वाईट कृत्य काय केलं? जिवंत देवाला त्यागून अन्य दैवतांच्या माग तुम्ही लागलेला आहात. यिर्मया संदेशाचा ग्रंथ याचा 4था अध्याय, यिर्मया संदेशाचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि याच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये सुद्धा आपल्याला असंच चित्र दिसत आहे. यिर्मया 4 आणि 4थ्या वचनात, यहुदाचे लोक हो, यरूशलेमकर हो, परमेश्वरा प्रित्यर्थ आपली सुनता करा, आपल्या अंतःकरणाची सुनता करा, नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्यानेही विझवला जाणार नाही. अंतःकरणाची सुनता कर असं देव आपल्या लोकांना यिर्मया संदेशाच्या द्वारे सांगत आहे. 14व्या वचनामध्ये देव काय म्हणतो? हे यरूशलेमे, आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक, म्हणजे वाचशील तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वस्ती करणार. अंतःकरणामध्ये हे सर्व भरलेलं आहे. या 5व्या अध्यायामध्ये देव म्हणतो, तुम्ही मला सोडून अन्य दैवतांच्या नादी लागलेला. या 5व्या अध्यायाच्या 1ल्या वचनाकडे जर तुम्ही पाहिलं तर देवानं काय आव्हान केलंय पहा. यरूशलेमेच्या गल्ल्यातून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खात्री करून घ्या. तिच्या चौकात शोध करा की कोणी धर्माने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय. सापडल्यास मी त्याला क्षमा करेन असं देव म्हणतो. देव म्हणत आहे, शोधा. यरूशलेमेच्या गल्ल्यात इकडून तिकडे धावा, शोध घ्या. कोणाचा शोध घ्या? पाप न करणारा कोणी आढळतो आणि जर सापडला तर माझ्याकडे घेऊन या, मी त्याला क्षमा करेन. हे देवाचं आव्हान आहे. देव हे स्वतः म्हणत आहे. 7व्या वचनाकडे पहा, यिर्मया 5:7. तुला क्षमा कशी करू? देव म्हणतो, तुला क्षमा कशी करू? तुझ्या पुत्रांनी मला सोडले आहे व जे देव नव्हते त्यांची ते शपथ वाहत आहे. मी त्यास पोटभर चारले तेव्हा त्यांनी जार कर्म केली. मी त्यांना पोटभर चारलं आणि ते पापमय जीवन जगले असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मला सोडलं, तुमच्या मुलांनी मला सोडलं आणि काय केलं? अन्य दैवतांच्या मागे, अन्य दैवतांना त्यांनी महत्व दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला. देवाच्या याच यिर्मयाद्वारे मग देवानं त्यांना 2ऱ्या अध्यायामध्ये असंच एक आव्हान केलं. काय म्हटलं देव? पहा, हे किती या दैवतांवर अवलंबून राहत होते. किती दैवतांवर? 27वं वचन, 28वं वचन पहा. यिर्मया 2:27. ते काष्टाच म्हणतात तू माझा बाप, पाषाणाच म्हणतात तू मला जन्म दिलास. त्यांनी माझ्याकडे मुख नवं तर पाठ फिरवली, तरी संकट समयी ते म्हणती उठ आमचा बचाव कर. पहा,
त्यांनी स्वतःसाठी ही दैवत केली आहे. त्या दैवतांकडे ते याचना करतात, त्यांची उपासना करतात. पण संकट समय आला की ते यहोवा देवाचा धावा करतात. आणि अशा वेळेस देव त्यांना काय म्हणतो, तर तू आपणासाठी तयार केलेले देव कुठे आहेत? तू आपल्यासाठी तयार केले ज्या देवांची दैवतांची तुम्ही उपासना करता मला त्यागून हे वाईट कृत्य तुम्ही केलं, ते देव कुठे आहेत? तुझ्या संकट समयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पहा, असं देव म्हणतो. ज्या देवांना तुम्ही माझं स्थान दिलं ना, ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, ते देव तुम्हाला आता संकट समयी वाचवतात का? देव म्हणतो पहा तुम्ही आता. देवाच्या प्रिय वाचवण्याचं सामर्थ्य असणारा देव फक्त एकच आहे, तो आपला यहोवा आहे. धन्य होता की नाही दानियल? भुकेल्या सिंहाच्या गुहेत त्याला टाकलं, निर्भयपणे गेला. प्रार्थना करता देवानं त्याची काळजी घेतली, सिंहांची तोंड बंद केली. राजा त्या दानियेलाला हाक मारताना म्हणतो, ज्या देवाची तू उपासना करतो त्या देवानं तुला वाचवलंय काय? होय महाराज, मला वाचवलं, मला जिवंत ठेवलं. राजाची साक्ष. ह्यांच्या देवासारखा सोडवणारा दुसरा कोणी समर्थ देव आहे का? हालेलुया. ह्या देवासारखा, ज्या देवानं तुमची आणि माझी ओळख करून घेतली आहे, जो देव आजही आपल्यावर प्रीतीच करत आहे, आजही आपल्याला सुरक्षित ठेवत आहे, आपलं संरक्षण करत आहे, त्या देवासारखा सोडवणारा दुसरा देव पूर्वी कोणी नव्हता, आजही कोणी नाही. आणि म्हणून हताश होऊ नका, निराश होऊ नका, गिदोनासारखं म्हणू नका देवानं आम्हाला सोडलेला आहे, हा व्हायरस जाणार आहे, तुमचा आणि माझा देव घालवणार आहे. निराश होऊ नका, हतबल होऊ नका. आमचा देव समर्थ आहे. मूर्तीपूजक राजाला जे हे कळतं, ज्या तुम्ही आणि मी त्या देवाचं सामर्थ्य अनुभवलंय, त्या तुम्हाला आणि मला हे कळू नये काय? त्या तुम्ही आणि मी आपल्या शेजारच्याला हे सांगू नये का? आमच्या देवासारखा सोडवणारा समर्थ असा देव कोणीच नाही, पूर्वी नव्हता, आताही नाही, पुढेही होणार. हा एकमेव देव आहे. देवाच्या देव आज निर्णय घेऊया, पूर्णपणे त्याच्या आश्रयाला जाऊया आणि त्याच्या आश्रयाला जाऊया. कशासाठी? याकोब 1:19 मध्ये म्हटलंय, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता, उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची फसवणूक होईल. येशू ख्रिस्त हा आपला मध्यस्थ पित्याजवळ आहे. तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. पवित्र आत्म्यासारखा कैवारी आपल्या जवळ आहे, जो आपल्या विनंत्या रोम 8 मध्ये म्हटल्याप्रमाणे पित्याजवळ घेऊन जातो. आणि जर इतकी व्यवस्था आपल्या देवानं आपली केलेली आहे, इतकी काळजी जर आपल्या देवाने आपली घेतलेली आहे, देवाच्या प्रिय मंडळी, का तुम्ही आणि मी संत श्रेष्ठ पावलासारखं म्हणू नये, आता मी अंतर्यामी बद्ध होऊन वर यरूशलेमेत जात आहे. तिथे गेल्यावर काय होईल मला माहित नाही, पण मला एवढंच समजतं, बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहे. त्याला विश्वास आहे, जरी तिथे बंधन आहे, तिथे संकट आहे, पण माझा पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे. देवाचं वचन म्हणतं, यास्तव ज्यास ऐकाव्यास कान आहे तो हे ऐको. प्रार्थना करूया. पित्या परमेश्वर, आभार मानतो या वचनांद्वारा माझ्याशी बोललास. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण द्यावसी प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून ऐक पित्या. आमेन.
भक्तीच्या समाप्तीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 494 हे गाऊयात. गीत क्रमांक 494, प्रभू तू माझा. आपण प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र आमच्या स्वर्गीय सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला मान आणि गौरव देतो दे बाप्पा. कारण तू कृपाळू दया घेऊन ध्यान त्याचा परमेश्वर दे बाप्पा. प्रभू, आज आम्ही आमचं चित्त, आमचा जो तारणार प्रभू येशू ख्रिस्त त्याचकडे लावतो बाप्पा, आणि आम्ही विश्वासाने त्याच्या चरणासमीप नतमस्तक होतो बाप्पा. तू आमचं सहाय्य कर, आमचा ताबा तू घे बाप्पा, आणि विशेषतः दे बाप्पा आम्ही प्रार्थना विनंती करतो बाप्पा. आज सर्व जगामध्ये, आमच्या देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये बाप्पा, आमच्या अवतीभोवती बाप्पा जे महामारी, करोना महामारीचं संकट बाप्पा आम्हा सर्व मानवजातीवर आहे बाप्पा, त्या संकटातून बाप्पा तू आम्हा प्रत्येकाला ह्या क्षणापर्यंत सांभाळलंस, राखलंस बाप्पा.
उत्तम प्रकारे आमची काळजी घेतेस देपा. आणि देपा खरोखरी तू व्याधीमुक्त करणार परमेश्वर देपा, याचा देखील अनुभव आम्ही घेत आहोत देपा. कित्येक लोक देपा ह्या व्याधींपासून मुक्त झाले देपा, त्यांना तू त्या आजारातून बरं केलं देपा, उत्तम आरोग्य शक्ती दिलेस, तुझा आभार मानतो देपा. मी प्रार्थना विनंती करतो दे बाप्पा, जे लोक देपा ह्या व्याधीने ग्रस्त देपा, त्या सर्वांचा ताबा तू घे देपा आणि त्यांना लागणारं बळकटी, लागणारी शारीरिक शक्ती तू पुरव दे बाप्पा. आमच्या मंडळीतील देखील जे कोणी आजारी आहेत, जे दुःखी कष्टी ते देपा, अशांची देखील आम्ही आठवण करतो देपा. त्या प्रत्येकावर तुझी कृपा, तुझा अनुग्रह कर दे बाप्पा. आणि देपा त्यांना तुझ्या नावामध्ये बळकटी दे, त्यांना तुझ्या नावामध्ये सामर्थ्य दे बाप्पा. कारण तू व्याधीमुक्त करणार परमेश्वर देपा. तुझ्या पवित्र रक्ताने, तुझ्या निर्दोष निष्कलंक रक्ताने देपा आमचे पाप धुतले गेले देपा. तुला बसल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालं दे बाप्पा. आज तर स्वर्गीय आरोग्याचा हा देपा तू सर्व प्रियजनांना लाव दे बाप्पा. त्याचप्रमाणे देपा जे कोणी वेगळ्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे देपा, अशांची देखील आम्ही आठवण करतो देपा. त्या प्रत्येकाला लागणार बळकटी, लागणार शक्ती तू पुरव देपा. आणि देपा जे काही खातील पितील देपा, त्याद्वारे त्यांना तू नवशक्ती, नवसामर्थ्य आणि चैतन्य तू देपा. तुझं गौरव तू त्याद्वारे प्रकट कर देपा. स्वर्गीय देपा आम्ही प्रार्थना विनंती करतो दे बाप्पा. ज्या कोणाचे वाढदिवस आहे देवप्पा, ज्या कोणाचे विवाहाचे वाढदिवस आहे देवप्पा, आज अशा सर्व प्रियजनांची आम्ही आठवण करतो बाप्पा. त्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीला आम्ही तुझ्या पवित्र चरणासमोर सादर करतो बाप्पा. तू त्यांचं सहाय्य कर देपा. त्यांना ज्याप्रमाणे तू आजपर्यंत सांभाळलं देपा, तसं इथून पुढे देखील तू सांभाळ. त्यांच्या सर्व जगिक, भौतिक आणि विशेष करून आत्मिक गरजा तू नासरू येशूच्यामध्ये तू पुरव दे बाप्पा. त्यांना लागणारं बळकटी, लागणारं आरोग्य देखील तू पुरव दे बाप्पा. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा नासरू येशूच्यामध्ये तू गौरवणे पुरव दे बाप्पा. त्यांच्यातील सर्व भीती, नैराश्य नासरू येशूच्यामध्ये तू काढून टाक देपा. तुझ्या नावामध्ये जे आरोग्याचं सामर्थ्य देपा, तुझ्या नावामध्ये जे स्वर्गीय आशीर्वादाची ओतणी देपा, जे धैर्य, जी सहनशीलता देपा, त्यामुळे प्रत्येकाला तू भर देपा आणि तू त्यांचं तुझं गौरव करून दे देपा. हो देपा, ज्या वैवाहिक जीवनाचे वाढदिवस देपा, अशा दाम्पत्यांना देखील आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो देपा. त्यांचं वैवाहिक जीवन देखील तू आशीर्वादित केलं देपा. त्यांना उत्तम प्रकारे फलद्रूप केलं देपा. आणि देपा त्यांच्यावर द्वारे तुझं गौरव असं ध्यानकपणे होऊ देपा. इथून पुढच्या आयुष्यामध्ये देखील देपा तू प्रत्येकाचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर देपा. विशेष करून आम्ही मागतो देपा आमच्या मंडळीचे ज्येष्ठ सभासदांची देवप्पा, विमल साहेबांची देपा, ह्या तुझ्याकडे आल्या देपा. हो प्रभू येशू, मागील दिवसामध्ये देपा त्यांनी त्यांच्या आयुष्याची धाव संपवली देपा. हो प्रभू येशू, त्यांनी जे काही प्रभू येशूच्या नावामध्ये देपा त्यांनी त्यांचं जीवन आचरलं, जे जीवन त्या यशस्वीरित्या जगल्या देपा, त्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो देपा. आणि देपा त्यांनी त्यांच्याद्वारे, त्यांच्या जीवनाद्वारे देपा तू त्यांच्यावर जी आगापरी प्रीती केली देपा, त्या प्रीतीद्वारे त्यांनी सर्व कुटुंबाला उत्तम प्रकारे सांभाळलं, राखलं देपा. आणि तुझ्या वचनामध्ये, विश्वासामध्ये तू त्यांना दृढ आणि खंबीर केलंस त्यांच्याद्वारे, म्हणून धन्यवाद देतो देपा. त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देपा. आणि आम्ही विश्वासाने कबूल करतो देपा, ज्यास तुझं दुसरं येणं होणार आहे देपा, त्या जे झोपे गेलेले ते पुन्हा उठले जाणार आहे देपा. आणि त्या विश्वासामध्ये देपा आम्ही सर्व प्रियजनांचं प्रभू येशूच्यामध्ये सांत्वन करतो देपा. त्या वचनाद्वारे देपा तू सर्व सार्वजनिक परिवाराचा तू ताबा घे देपा. तुझी शांती, तुझी प्रीती तू त्यांना नाम्याने लाभू दे देपा. तुझं गौरव तू त्यांच्याद्वारे करून घे देपा. पुन्हा एक वेळा संधीबद्दल, आम्ही वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू तारण्याच्या पवित्र घरनाथ माग म्हणतो आहे. ह्यास आपण सर्व मिळून प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणाची ऋणे सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्व मंडळीबरोबर, आमच्या कुटुंबातील प्रत्येक लहान थोराबरोबर, आमच्या आप्तेष्टांबरोबर आता आणि सदा सबळकाल राहो. आमेन. Yeshua.
विश्रांती होईल नेहमी. स्वर्गात दिव्य प्राणी सुखात नांदती ते प्रभुला स्तवोनी आनंदवती. प्रिय प्रभूच्या हाती सुरक्षित असावी. माझ्या जीवा विश्रांती होईल नेहमी. सुरक्षित सहारा गेला तो पापमार. ऐहिक नाही चिंता मोहन लागना. ही भवदुःखे सारी प्रभुने मारिली. तो मला तृप्त करी आशाही लागली. प्रिय प्रभूच्या हाती सुरक्षित असावी. माझ्या जीवा विश्रांती होईल नेहमी. सुरक्षित साठेवी तू प्रभू सदा.